अचलपूरच्या हजरत शाह अब्दुल्ला रहमान गाजी दर्गाची जे कालपासून की 2-4 दिवस झाले या ठिकाणी जत्रा चालू झाली तर अचलपुरातली मोठी जत्रा या ठिकाणी अचलपुरातली बऱ्यापैकी एक मोठी जत्रा या ठिकाणी या दर्ग्याच्या आजूबाजूनं भरते. पण काल राजो दुपारच्या टाइमला 1-1:30 वाजता सुमारास काय पाणी पडलं. और इतकं पाणी पडलं की या पुऱ्या जत्रेत पाणी घुसलं. 1982 पासून पहिल्यांदा अशी स्थिती निर्माण झाली. तुम्ही या बाजूने पहा, या बाजूने जर म्हणसाल तर भल्ली मोठी अशी जत्रा भरत असते. या ना म्हणजे बिच्चन नदी आहे, भले नाला दिसत असेल पण तिच्या मनात आलं आणि तिनं काय केलं तर लोकांचे जे दुकानं या ठिकाणून वाहून गेले. या ठिकाणची पूर्व परिस्थिती एवढी भयानक होती की ज्या ठिकाणी सध्या मी उभा या ठिकाणी काल कंबर एवढाला पाणी होतं. म्हणजे या पाठीमागं काही दुकान आहेत, त्याच्या पाठीमागं काही दुकान आहेत, या दुकानातलं जे सामान आहे लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणचा जो व्यापारी वर्ग आहे त्याचं झालं. बरं झालं ते योगायोगानं की दिवसा पूर आला. तो जर रात्रीच्या टाइमला आला असता राजे होतं किती लोकांची जीवितहानी झाली असती सांगता येत नाही. पण नेमकं या ठिकाणी कालची काय परिस्थिती होती या ठिकाणचे जे म्हणजे प्रभावग्रस्त लोक आहेत ज्याचं नुकसान झालं त्याच्यातून आपण जाणून घेऊ. तर ज्याचं या पुरात लय मोठं सामान होऊन गेलं असे एक दादा आहेत. कालची काय स्थिती होती आणि तुमचं काय नुकसान झालं जरा सांगा बरं. आम्ही 3 वाजता दुकान लावले दादा. दुकानानंतर एकदमच पूर आला. पूर आल्यावर इतकं की सुचलंच नाही की कसे काय दुकान उचलायची, काय करायचं काय नाही. एकदमाने इतका पाऊस आला की सर्वांचा माल वाहून गेला. एकदम परिस्थिती इतकी नाजूक होती ना की सांगायचीच नाही त्यामध्ये. आणि ते तर बरं झालं की दिवसाच्या वेळेस झालं. रात्रीच्या झालं तर खूप बेकार हानी झाली असती आणि सर्वांच्याच दुकाना पूर्ण वाहून चालल्या गेल्या. म्हणजे कोणी कितकं मग सांभाळण्यात झालं, कारण की दुकानं लागल्याच होतं ना. असं नाही की डेली आपण दुकान लावतो आणि मग आपण दुकान उचलतो. आता उरस आहे तर आपण 8 दिवसाची यात्रा आहे तर आपण पूर्ण दुकान लावून ठेवूच ना. आणि पर्टिक्युलर तशीच दुकान होती. पण ते इतका पाऊस इतक्या वेगाने वाढला की एकदम चान्स भेटलाच नाही की दुकान उचलायची की काय करायचं म्हणून आपल्याला. बरं मला एक सांगा, तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं मोठी? करीबन 60-70 हजार रुपयाचा तर माल राहतेच एकेकाच्या दुकानामध्ये. त्याच्यामधला 10-15 हजाराचा माल जवळ आला. बाकीचा सर्व वाहूनच गेला ना. आणि तो माल जवळ आला तो पण बटकेंचाच कामाचा नाही आपला. तो पण पूर्ण पाण्याने खराब झाला ना. नुकसान तर भरपूर झालं, पूर्ण दुकानच झालं. सर 50-60 हजार का माल था हमारा और 50-60 हजार में 10-15 हजार का माल वो भी बेकार हो गया। और 3-3:30 बजे हमारे को एकदम ही ऐसा हादसा हुआ कि हमको माल बचाने की जैसा कुछ जरूरत ही नहीं पड़ी। अब हम हमारी जाना को बचाना क्या, ये माल का बचाना। हम बहुत परेशानी में यहाँ से निकले भी और लोगों को भी बचाएंगे सामने। और माल हमारा कुछ भी बचा नहीं, हमारा माल बचा नहीं कुछ भी। और एक तो उधारा में माल लाके हम फंसे यहाँ पे। और दूसरी बात क्या, माल हमारा कुछ बचा नहीं, पूर्ण होऊन गेला, पूर्ण बह गया हमारा माल। यहाँ तक कि आप ये दुकान की पोजीशन देख लो, बहुत परेशानी में आ गए हम। दर्ग्यात जायसाठी हा जो या ठिकाणी मुख्य रस्ता दिसते या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी यायचं असं म्हणणं आहे की कंबर एवढं छाती एवढं पाणी होतं. या बाजूने आजूबाजूने लय मोठ्या प्रमाणात दुकान होते. दादा तुझं कायचं दुकान होतं आणि काय काय नुकसान झालं सांग बरं. मेरी टोपी की दुकान थी। और यहाँ पे 3 बजे बहुत ज्यादा पानी आया। और पानी आने से एकदम से इस साइड से पानी आके यहाँ पूरा गर्दन इतना पानी आ गया था। हमारा पूरा माल बह गया। इस साइड में अंगूठी की दुकान थी, फूलों की दुकान थी, सब बह गई। यहाँ से मुझे तैर के जाना पड़ रहा था, तैर के आना पड़ रहा था। पूरा सामान ये फूलों को उठाने के लिए जो थोड़ा बहुत सामान था पूरा माल बह गया। सामान उठाने का भी मौका नहीं मिला। हम बहुत परेशान है। हम बाहर गाँव से आए हुए हैं, यहाँ रहते नहीं, बस ब्याज से पैसा लाए थे, माल लाए थे, पूरा माल बह गया। बहुत परेशान है, हम रात भर सोए नहीं। या ठिकाणचं जे तुम्ही सध्याचे दृश्य पाहून राहिले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचे असे दुकान होते. हे पूर्णच्या पूर्ण जे आहे ना हे वाहून गेलाय. म्हणजे या ठिकाणची इतकी भयानक स्थिती झाली. या ठिकाणचं हे सामान तुम्हाला या ठिकाणी पडलं दिसत येईल. या ठिकाणी एक हॉटेल होतं आणि ते हॉटेल टोटलच्या टोटल वाहून गेलं. तर त्या हॉटेलचे असणारे मालक सध्या माझ्यासोबत आहेत. नेमकं तुमचं काय काय या ठिकाणी नुकसान झालं सांगा बरं. नेमकं पूरा का पूरा सारा सामान, पूरा का पूरा शक्कर, बैजान बैजा सब पूरा खत्म हो गया। पप्पड़ वगैरह, टेबल, बेंच, मंडप भी चलेगा सर मेरा। पूरा का पूरा मंडप चलेगा मेरा। मेरा कुछ भी नहीं बचा, सिर्फ एक ठेला बचा, सिर्फ एक ठेला खराब हुआ है तो और भट्टी बचा है, बाकी कुछ भी नहीं बचा सका। म्हणजे याच्या डोळ्यात अक्षरशः आसू येऊन राहिले. तुम्ही जर पाहिलं असाल तर कालची काय स्थिती होती आणि नेमकं काय काय नुकसान झालं तुमचं सांगा बरं.
म्हणजे काय झालं किती तर नुकसान काय काय झालं? काय अचानक पाणी आला. हा. अचानक आला. आता माहित होता तो थोडा सामान बचत होतं म्हणलं ते वाचलाच नाही सगळा. काहीच नाही वाचला, सगळाच गेला यांचा. हे लेकरं बाळा इथे होते यांचे. यांची झोपडी होती लेकरं बाळा. हे अमरावतीचे आहे राहणारे. यांची लेकरं बाळा इथे होती. आता आणि म्हणजे दिवसाचा आला तर चांगला झाला, रातचा आला होता असाच पाणी तर म्हणजे सगळेच गेले होते, जीव गेले होते. म्हणजे यांचे लहान लहान लेकरं आहे ना ते, लहान लहान लेकरं झोपते इथे. लय नुकसान झालं यांचं. तर या ठिकाणची हे स्थिती पाहिली असेल तुम्ही, तर लोकांचं लाखो रुपयात नुकसान झालं आहे. या ठिकाणी जे सामान आता एक काही दिसून नाही राहिली परिस्थिती, भीषण स्थिती आहे. पण अजून एक नुकसानाची परिस्थिती पुढची तुम्हाला मी दाखवतो. पन्नालाल गदा म्हणून साऱ्या इकडे प्रसिद्ध आहे. हे पन्नालाल गदाची कालची सर्कस आहे आणि या ठिकाणचं हे अंदर पन्नालालचा शो चालले. तिकडच्या बाजून तो पाहतो शांत बिचारा पन्नालाल उभा आहे. पन्नालाल वाचला, पण पन्नालालच्या मालकाचं काहीच नाही वाचलं. पुरेच्या पुरं म्हणजे पुरा पेटारा, पैशाची पेटी 30-40 हजार रुपयाची पुरी होऊन गेली. या ठिकाणची स्थिती आहे. आपा या ठिकाणी हा पन्नालाल आहे. पुऱ्या महाराष्ट्रात हा पन्नालाल फेमस आहे. त्या कालच्या पाण्यानं पन्नालालचं जे सर्कस आहे ना, यात त्यानं होय म्हटलं राजू सध्या फुसुक्कन आवाज केला. तर हे पुरंच्या पुरं होऊन गेले. हे झाली समोरची स्थिती. पण याच्या अंदरची जर स्थिती पाहत असाल, ज्या ठिकाणी या पन्नालालचा शो होते ना, या शोचं काहीच नाही राहिलं ना, जो पुरं होऊन गेलं ना. या मालक जो आहे हा मालक एवढा हतबल झाला, म्हणजे 5-6 दिवस 3-4 दिवस झाले या ठिकाणी जत्रा चालू होऊन या ठिकाणचे जे त्याचे पैसे जमा होतं, झोप्याचं सामान, अंगात घातलेले कपडे बी या ठिकाणून पुरीच्या पुरे होऊन गेले. म्हणजे पन्नालाल फेमस असणारा पन्नालालचं कालचं राजी होतं. म्हणजे बरं झालं पन्नालाल वाचला, पण या पन्नालालच्या मालकाचं पुरं सामान होऊन गेलं. दर्ग्यात जाणाऱ्या पुलावर सध्या मी उभा. मी येत असतो दरवर्षी दर्ग्यात एखादी बातमी कव्हर करायला येत असतो. या ठिकाणी सारे दुकान असतात. या बाजूने एक खेळण्याचं दुकान आहे. दादा माझ्या ओळखचे आहेत. दादा कालची काय स्थिति होती, तुमचं काय नुकसान झालं सांगा बरं जरा सर। जैसा कल तो हमारी ऐसी पोजीशन थी कि माल उठाने की भी फुर्सत नहीं मिली। अचानक में पानी बढ़ा और पानी कमर तक आ गया था। ये दुकान देखो हमारी पूरी आड़ी टेढ़ी हो गई। यहाँ तक ये लोहे की ग्रिल बनी हुई थी। सरकारी पाइप देखो वो भी टूट गए। हमारे को सामान पूरा बह गया, वो तो उठाने का चांस ही नहीं मिला। नुकसान भी है हमारा। सभी थोड़ा बहुत 10-5 हजार रुपए का उठाए, जो लोगों ने हमारी सहायता करे वो हुआ, बाकी तो सब बह गया। और नुकसान तो ये आपके सामने ही दिख रहा सर। नहीं ते सांगत नाही दादा हमारा मिट्टी का लिए दादाच तर बोलले. एवढे नसतील गेले ना, ते बाद उचलले असतील तर हुशार दिसतील. घराला होऊन गेले म्हणजे माय जे सध्या यात्रा चालू आहे. काल दुपारच्या टाइमला एवढं पाणी आलं, म्हणजे दिवसा आलं. या ठिकाणी लोकांचं लाखो रुपयाचं सामान होऊन गेलं. पण कालच्या या नैसर्गिक आपत्तीच्यानं पुरच्या पुरं मोठ्या प्रमाणात लोक नुकसान झालं. म्हणजे लोक सामान पाहून राहिले नदीत कोणा ठिकाणी सापडते काय. पण शेवटी पूर एवढा भयानक होता कालचा की भयानकच. पण भगवंताची एक कृपा म्हण लागली की त्यात कोणाचा म्हणजे काही प्राणहानी झाली नाही. नाही तर कालचं मॅटर तर भाऊ लयच भयानक झालं असतं. एक तर हे दिवसा घटना झाली, त्याच्यानं लोकली इकडे तिकडे पळायला चान्स भेटला. हे जर का रात्रीच्या टाइमले जर असतं म्हटलं तर हे गोष्ट भयानक झाली असती. पण कालच्या पडलेल्या अकस्मात पाण्यानं म्हणजे या ठिकाणी दर्ग्यात जे जत्रा चालू आहे या ठिकाणी लाखो रुपयाचं नुकसान झालं.